नमस्कार. मी आशुतोष टिळक. 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या हेडलाईन्स तशा बऱ्यापैकी हळू होत्या. या आठवड्यामध्ये फारशा मला काय हेडलाईन्स सापडल्या नाही. काही काही मोठ्या हेडलाईन्स अगदी जरूर या आठवड्यामध्ये होत्या. 12 IPO होते. 12 IPO म्हणजे मला बातम्या करताना थोडं आश्चर्य वाटलं की पाच पाच IPO घेऊन जेव्हा आले तेव्हा आयपीओज एव्हरीवेअर असं म्हणून मी त्याची थोडीशी थट्टा पण उडवली होती. त्यातल्या 3 IPO मध्ये मी स्वतः अप्लाय केलं होतं आणि मला मिळालं, हे एक आनंदाची गोष्ट होती. पण 12 IPO, आरबीआय ने विलफुल डिफॉल्टर्सच्या साठी असलेले नियम थोडेसे बाजूला सरकून बँकांना थोडस फ्री हँड देण्याच्यासाठी प्रयत्न करवले आहेत. त्याच आरबीआयचं असं म्हणणं आहे की इन्फ्लेशन हे अजूनही मोठ्या प्रमाणावर चॅलेंज आहे. आरबीआय साठी इन्फ्लेशन चॅलेंज असेल, महागाई चॅलेंज असेल, पण इंग्लंडमध्ये ज्यावेळी एकेकाळी ती अकरा विकराळ रूप धारण करून बसली होती. मला आठवतं माझ्या एका बातम्यांमध्ये मी त्यांच्या इन्फ्लेशनला, त्यांच्या महागाईला काय काय नावं ठेवली. 10% आणि 20%ची महागाई जाऊन पोहोचली आहे. ऋषी सुनक यांना ती कशी हँडल होईल, ठीक आहे, पण ती कमी यायला लागली. 2 वर्षाच्या खालच्या लेवलला 2%, 3%ला येऊन बसली. हा भाग वेगळा. IMFचं म्हणणं 100% डेट टू जीडीपी रेशो होऊ शकतो. सरकारला कॉशन केलं. सरकारचं म्हणणं अशक्य आहे. सरकारने ते हसण्यावारी घेतलं. एक्सपोर्ट इम्पोर्टचा डेटा वेगवेगळ्या माध्यमातून आला आणि अमेरिकेसारख्या देशाकडून आपल्याला कोळसा आयात करावा लागणं ही एक थट्टेची गोष्ट होऊन बसली हो. अमेरिकेकडून, जगातला सगळ्यात मोठा कोळसा खोदणारा कोल मायनर, जगातला सगळ्यात मोठा कोल इंडिया भारतात असताना आपला इम्पोर्टेड कोल घ्यावा लागतो आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. एव्हिएशन सेक्टर मोठ्या प्रमाणात हायलाइटेड होतं सरकारने दिलेल्या काही उत्तरांमधून आणि वेगवेगळ्या बातम्यांमधून. काही हायलाइटेड न्यूज समोर आल्या. सरकारचं अशी इच्छा होती की सबसिडी ईव्ही वरची थांबवून टाकण्यात यावी आणि इतरही काही बातम्या होत्या. बघूया याला अधिक डिटेल्समध्ये. सहारा मेरीटाईम एसएमई आयपीओ होता. सूरज इस्टेट डेव्हलपर्स या एका डेव्हलपिंग कंपनीचा आयपीओ. मोतीसन्स ज्वेलर्स या एका ज्वेलर कंपनीचा आयपीओ. मुथूट मायक्रो फायनान्स, मुथूट गोल्ड लोन्स यांचा आयपीओ आला. हॅपी फोर्जिंगच्या याच्यामधली कंपनी. क्रेडो ब्रँड्स या वेगळ्या ब्रँड अँड रिटेलच्या कंपनीमधला हा एक आयपीओ. आरबीझेड ज्वेलर्स, भीमजी जवेरी, टीबीझेडचा आहे कोणीतरी, त्याची सिस्टर कन्सर्न वगैरे असतील, त्यांचा आयपीओ आला. आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ. आणि या याच्यामध्ये 12 म्हणजे डेजावू मी जे लिहिलं आहे ते असं आहे की आयपीओज आयपीओज एव्हरीवेअर असं मी माझ्या एका मागच्या याच्यामध्ये लिहिलं होतं. त्याची मला आठवण आली. तुम्ही कुठल्याही माझ्या जुन्या व्हिडिओकडे बघत नाही आहात. तुम्ही बरोबर डिसेंबरच्या शेवटच्या काही आठवड्यांच्या बातम्यांकडे तुम्ही बघता आहात. अधिक म्हणजे चित्तोडगड आयपीओ अशी त्याची एक वेबसाईट आहे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अधिक त्याची माहिती बघू शकता. आणि मोठ्या प्रमाणावर याचे झाले आहेत. मी आता बातम्या देतोय, पुढच्या काही तासांमध्ये कदाचित त्यातल्या काहींची लिस्टिंग पण होईल. मुथूट मायक्रो फायनान्स आणि मुळात हे जे आहेत डेव्हलपर्स, सूरज इस्टेट डेव्हलपर्स हा एक आयपीओ होता. मुथूट मायक्रो फायनान्स हा एक आयपीओ होता. हे बऱ्यापैकी आपल्या रेग्युलर बघण्यामधले आयपीओ होते. कंपन्या बघण्यामधल्या होत्या, त्याच्यामुळे बऱ्या काही नवीन कंपन्या, काही जुन्या कंपन्या, एसएमईची एक नवीन लाट आली. आणि मागच्या आठवड्यामध्ये 4,000 करोड कलेक्ट करणाऱ्या कंपन्यांपेक्षा 4,600 करोड प्रायमरी बाजारातून कलेक्ट करवले. आणि इथे एक अनालिस्ट म्हणून मला काही गोष्टी अशा हायलाइट कराव्या वाटतात की ज्या वेळेला प्रायमरी बाजारातली ऍक्टिव्हिटी अशा मोठ्या प्रमाणावर हाय व्हायला लागतात, ते कुठेतरी एक असतं की कुठेतरी पीकच्या आसपास यायला लागलेलं आहे. कॉशन असं काहीतरी सांगत असतो हा ऍक्टिव्हिटी. हायलाइट करतो आणि पुढच्या बातम्यांकडे जातो. आरबीआयचं असं म्हणणं की इन पर्सन हिअरिंग म्हणजे जर कोणी विलफुल डिफॉल्टर असेल तर त्याला त्याची बाजू पण ऐकून घेतली जावी आणि त्यासाठी बँकांना हे
अधिक बाजू द्यावा आणि रिकव्हरी ॲट अ अर्ली स्टेज करण्यासाठी हे आहे. माझं म्हणणं कशाला, इफ यू नो दॅट समवन इज अ विलफुल डिफॉल्टर, याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीकडे पैसा असून देखील ती व्यक्ती पैसा देत नाहीये, आणि हे lenders may get more flexibility in dealing with potential willful defaulters as Reserve Bank of India may make in-person hearings. IBC सारख्या गोष्टी ज्या वेळेला या देशामध्ये येतात त्यावेळेला अशा गोष्टी करण्याची गरज पडणं हेच एक वेदनादायी आहे की तुम्ही कर्ज फेडा, नाही तर तुम्हाला तुमची कंपनी गमवावी लागेल किंवा तुम्हाला तुमची असलेलं ऍसेट गमवावं लागेल याची एक पॉसिबिलिटी जन्म घेते. आता पण तुम्ही वापरत होतात, आता तुम्ही नाही वापरू शकत, हे फार वाईट आहे. आणि त्यामुळे काहींचं असं म्हणणं आहे की सामान्य डिपॉझिटरच्या हितसंबंधांना हे सेफ किपिंग, सेफ गार्डिंग नाही आहे, आणि म्हणून आरबीआयवर काही प्रमाणात टीकेची जोड उठली आहे. अधिक व्ह्यूज याच्या बाबतीत मिळाले नाही, त्याच्यामुळे माझा असा व्ह्यू आहे की हे थोडंसं रिस्क वाढवणारं आहे. बँकांना अधिक का द्यायला पाहिजे? तुम्ही जर मोठ्या डिफॉल्टरच्या बाबतीमध्ये हार्श होता, इतरांच्या बाबतीत पण हे का होत नाही? आरबीआयचं मत मी काय सांगू नाही शकत. इन मंथली स्टेट ऑफ इकॉनॉमी आर्टिकल आरबीआयचं असं म्हणणं आहे की जे आपल्या लाडक्या जेपोनी करून दाखवलं जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेत, ते जर आपण भारतात सक्सेसफुली केलं नाही तर ग्रोथ रेटला खालती येण्याची एक शक्यता आहे. आणि म्हणून 6.5% त्यांनी ग्रोथ रेट आणला आहे. सप्टेंबर ऑक्टोबरचा ऍव्हरेज 4.9 वर होता. ओके, आरबीआयचं असं म्हणणं आहे की इन्फ्लेशन हे 4% खालती, महागाई ही 4% खालतीच असली पाहिजे. आणि हे अशा वेळेला येतं आहे की ज्या वेळेला मी डिसेंबर महिन्यामध्ये बसलो आहे, मे महिन्याच्या एंडला किंवा जून महिन्याच्या सुरुवातच्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये नवीन लोकसभा येणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे हा निवडणुकांचा काळ असणार आहे, मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. आणि म्हणून अशा वेळेला महागाईच्या बद्दलची चिंता आरबीआयने त्यांच्या बुलेटिन मधून करणं, मंथली बुलेटिन मधून करणं, ही थोडीशी काळजीची आणि चिंतेची बाब आहे असं मला पर्सनल वाटतं. अकॉर्डिंग टू आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन, इन्फ्लेशन इज एक्सपेक्टेड टू राईज फ्रॉम सप्टेंबर ऑक्टोबर 2023 ॲव्हरेज ऑफ 4.9% बिफोर डिक्लाइनिंग. अंदाज 5.6 5.7चा आहे. आणि 2025च्या ग्रोथसाठी आरबीआयनी 6.5 वरून 6%वरही ते याच्यामध्ये आणलेलं आहे. खरंच ते होतं का? कदाचित होईलही. या गोष्टीकडे लक्ष ठेवून बसण्याची गरज आहे. गव्हर्नमेंट डेट इन्क्रीजिंग फास्ट, आणि भारताच्या बाबतीमध्ये हे 2005 पासून ते 2021 पर्यंत हा जो रेशो आहे हा 81 ते 84 पर्यंत येतो आहे. पण हा गव्हर्नमेंटचा डेट आहे. सरकारी कंपन्या असतील किंवा सरकार जे असतात, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, हे त्यांचं कर्ज आहे. जपान सारख्या देशामध्ये ते 263% चाललं गेलं जीडीपीच्या बाबतीमध्ये. युएस मध्ये देखील ते 128% गेलं आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प असो किंवा जो बायडन असो यांच्या सरकारांनी लोकांना पैसा दिला आणि त्याबाबत त्यांची अर्थव्यवस्था ठिकाणावर राहिली. हे मान्य करावंच लागेल. परंतु या मधल्या काळामध्ये भारताच्या जीडीपीचा जो काय ग्रोथ झाली त्याच्यानंतर देखील हे 84% येणं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हे 2023च्या आसपास जाऊन बसणं, आत्ताचे जे आहे इन्क्रीज ऑफ $4.7 बिलियन एंड ऑफ मार्च 2023, हे कुठेतरी एक काळजीत टाकणार आहे. कारण पर्सनल डेट, कॉर्पोरेट डेट ह्याच्यामध्ये ऍड नाहीये. आणि त्या लेवलला जर बघायला गेलं तर डेट टू जीडीपी रेशो, टोटल डेट टू जीडीपी रेशो हा 100%च्या बाहेर होऊन बसलेला आहे. काळजीची किनार आत्ताच येऊन बसलेली आहे. काळजी वाटावं अशा परिस्थिती आत्ताच इथे आलेल्या आहेत. दिस विल मेक रिपेमेंट ऑफ डेट डिफिकल्ट फॉर नेशन. IMF इज ऑल्सो कॉशियस अबाउट आरबीआयज ओव्हर ऍक्टिव्हिझम इन अ करन्सी मार्केट. आरबीआयचं असं म्हणणं की आम्ही असं काय करत नाही, आम्हाला
जेव्हा करायचं असतं त्याची पूर्णतः आम्ही माहिती देऊन हे करतो, परंतु याला खरंच किती लक्ष द्यावं हा पण एक याचा मुद्दा आहे. मुळात आरबीआय आणि चायनाची सेंट्रल बँक यांना ते करन्सी मॅनिप्युलेटर म्हणतात, IMF, आणि त्याचा एक ठपका बसलेला आहे. ते पण याच्यामध्ये दिसतं. आरबीआयने हे सगळे आरोप खोडून काढले असले तरी डेट टू जीडीपी रेशो सारखा एक मोठा आरोप नाकारता येण्यासारखा नाहीये. स्टेट गव्हर्नमेंटचं कर्ज आहे आणि खालचीच बातमी, सेंट्रल गव्हर्नमेंट परमिट्स 22 स्टेट गव्हर्नमेंट्स टू टेक लोन्स फॉर एनपीएस. बातमी अशी आहे की एनपीएस आणि ओपीएस ह्या भारतामधल्या पेन्शनच्या सिस्टीम, ओपीएस विरोधी पक्षाला आवडणारी, एनपीएस सत्ताधारी पक्षाला आवडणारी. सत्ताधारी पक्षाचं असं म्हणणं की ओपीएस ही त्रासदायक आहे, त्याने भारताचं काही भलं होत नाही, राज्यांना कर्जाचा भार पडतो. मग जर कर्जाचा भार टाकणारी ओपीएस असेल तर मग एनपीएस असलेल्या 22 राज्यांना एक्स्ट्राचं कर्ज देण्याची गरज काय आहे? हिमाचल प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांनी ज्या वेळेला हे म्हणलं की ओपीएस कडे जाण्याने आम्हाला आमचा खर्च काही प्रमाणावर कंट्रोल झाला, तर मग आता इथे एनपीएसचा अवलंब करणाऱ्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर 60,000 करोड बॉरो करण्याची गरज काय आहे? हा एक काळजीची गरज आहे. काळजीचं एक कारण हायलाइट होतं. डेटा, इम्पोर्ट एक्सपोर्ट डेटा सगळीकडे दिसत होता. डेटा डेटा एव्हरीवेअर. 8 डिसेंबर, इंडिया एक्सटेंड्स इट्स ऑनियन एक्सपोर्ट कर्व्स ऑन टोटल बॅन अंटिल मार्च 31, 2024. ऑनियन प्राइसेस याने क्रॅश झाले. तुमचं म्हणणं डेटा एवढ्या उशिरा का आणला आशुतोष? याचा अर्थ कारण असं आहे की लासलगावच्या बाजारांमध्ये याचा परिणाम नेमका काय होईल, कसा होईल, काय दिला जाईल याचं अधिक डिस्क्लोजर येण्याची वाट बघत होतो मी, आणि काही प्रमाणात त्याचा इफेक्ट आलेला आहे. शेतकऱ्यांनी तिथे विरोध करायला सुरुवात झाला आहे. तो जुना जो बंद होता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा, त्याच्यानंतर आलेलं हे एक अजून वादळ आहे आणि त्याचा अधिक काय होईल हे बघण्याची आहे. ऑनियन प्राइसेस क्रॅश आणि एक्सपोर्ट मार्केट जे आहे ऍग्रिकल्चरचं ते कमवावं लागतं. ऑनियन प्राइसेस, ऑनियनचं उत्पादन जगामध्ये मोठ्या प्रमाणावर काही ठराविक देश करतात आणि ते एक्सपोर्टच्या मार्केटमध्ये एक दोनच जण आणतात, त्यामुळे ते मार्केट परिणाम करणारे आहे. टोटल इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा वेगळ्या याच्यामध्ये गहू एक्सपोर्ट बंद, तांदूळ एक्सपोर्ट बंद, शुगर एक्सपोर्ट बंद, अशा अनेक साऱ्या गोष्टींमुळे एक्सपोर्ट 2.83% घटून 33.9 बिलियनवर आला. इम्पोर्ट देखील घटला होता, 4.33% घटून 54.48 बिलियन डॉलरवर आला. साहजिकच आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल की जो घाटा होता डेफिसिट, ट्रेड डेफिसिट, तो एक 20 बिलियन डॉलर ने घटला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये. पण कोळशाचा इम्पोर्ट करावा लागणं हे या सगळ्यामधली काळजी करण्याची गोष्ट होती. आणि मुळात अमेरिकेकडून यावा हो, अमेरिकेकडून आपल्याला 1.4 लाख टनाचा इम्पोर्ट करावा लागावा, ही त्यातली एक मोठी काळजीची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या माईन मधून येतात, चायनाच्या काही मोठ्या माईन्स मधून येतात. मुळात देशामध्ये कोळशाचे साठे आहेत आणि जगातला सगळ्यात मोठा मायनर इंडिया भारतामध्ये असल्यानंतरही देशभरामधलं उत्पन्न तेवढ्या प्रमाणावर वाढत नाहीये, हे काळजीची गोष्ट आहे. हे इथे नमूद करावं वाटतं. फायनली कोणीतरी यांना खरेदी करायला तयार झालेलं आहे. बँका बिचाऱ्या आनंदात असतील. झालं असं की स्पाइस जेट मी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला, क्वार्टरली लॉस. त्याच्यानंतर त्यांनी असं अनाऊन्स केलं की आम्हाला फर्स्ट एअरलाइन्स, गोवा एअरलाइन्सला अक्वायर करण्याची आमची इच्छा आहे. त्यांचं फ्लाइंग मे महिन्यामध्ये त्यांनी बंद केलं होतं आणि स्पाइस जेट आणि फर्स्ट एअरलाइन्सचं जर हे खरेदी विक्री व्यवहार एंडला जाऊन पोहोचला तर मर्जर दोघांचं होणं अपेक्षित आहे. आणि पण हे एकटे नाही आहेत. साफरिक इन्व्हेस्टमेंट आणि स्काय वन
अशा अजून दोघांना इंटरेस्ट आहे, परंतु उदय कोटक फॅमिली ओन बिझनेस न्यूज बुलेटिन बिझनेस स्टँडर्ड नावाचा जो पेपर आहे जो कोटक फॅमिली ओन करते, त्यांच्यानुसार जर मी बघायला गेलो त्यांचं टॅबलॉइड businessstandard.com, त्यांचं म्हणणं असं आहे की स्पाइसजेट इज अ सिरियस कंटेंडर ॲज नायदर स्काय वन किंवा साफरिक इन्व्हेस्टमेंट यांना कुठलाही काही अनुभव नाहीये. अजून एक पुढची गोष्ट, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये यांना पैसा पण मिळतो आहे. कुछ तो चल रहा है. 1100 करोड या बातमीबद्दल मला थोडं हायलाइट असं करावं लागेल की मूळची जी बातमी होती त्याच्यामध्ये नावं आले नव्हते. हरिहर महापात्रा आणि त्यांची बायको प्रीती यांची नावं नव्हती. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी होती. गुगलवर थोडंफार सर्च केल्यानंतर मला ही बातमी मिळाली आहे. कन्फर्म नाव आहे का माहीत नाही, पण गुगलचे सोर्सेस हे सांगतायत की ही बातमी ऍज ऑफ 20 डिसेंबर कन्फर्म आहे. 19% स्टेक येईल. अजय सिंग यांचा स्टेक कमी होईल. स्पाइस जेटला त्यांचे मारन फॅमिलीला पण काही प्रमाणात पैसे द्यायचे आहेत. महापात्रा, एलारा इंडिया ऑपॉर्च्युनिटी फंड, एरिस ऑपॉर्च्युनिटी फंड आय थिंक 300 करोडची गुंतवणूक याच्यामध्ये टाकणार आहेत. आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची बोर्ड मीटिंग होईल, त्याच्यामध्ये हे कन्फर्मेशन होईल काय प्राइसला हे डिक्लेअर करायचं. आणि यामुळे या कंपनीच्या शेअरची प्राइस ही 51 ते 52च्या आसपास जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. बातमी आहे, लक्षात आलं म्हणून हायलाइट केली. मोरॅटोरियम सरकारचं या सगळ्यामध्ये असं म्हणणं झालं, 19 डिसेंबरची बातमी, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर एअरलाइन्स जमिनीवर येणं, त्यांचं उड्डाण थांबवणं, हे किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज आणि वेगळ्या इतर गो फर्स्ट एअरलाइन्स अशा लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे. सरकारचं असं म्हणणं की अशा ज्या वेळेला जमिनीवर येतात त्यावेळेला एक मोरॅटोरियम लावायचा आणि ज्यांच्याकडून ती विमानं घेतली असतील त्यांना 2 महिने कुठल्याही प्रमाणात भाडं आम्ही देणार नाही. बँकांचा पैसा देखील होल्ड करून दाखवला. या 2 महिन्यामध्ये जर या एअरलाइन्सला खरेदीदार मिळत असेल तर वेल अँड गुड, नसेल आणि मिळत नसेल म्हणजे येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये हे बघणं खरंच इंटरेस्टिंग असेल की जी कोण एअरलाइन्स आता याच्यानंतर मरेल, कारण दर 4-5 वर्षामध्ये भारतामध्ये एखादी एअरलाइन्स येऊन मरते. जेट एअरवेज मेली, किंगफिशर एअरलाइन्स काहीच झालं नाही, विजय माल्या निघून गेले, त्यांच्या कर्जाचा भार घेऊन बँका कितपत पडल्या, पुढे त्यांचे शेअर्स विकले, काही प्रमाणात ते कव्हर झाले. आनंद. जेट एअरवेज अजूनही विकायला उभी आहे. जालान कालरॉकचं पुढे काहीच झालं नाही. गो फर्स्ट एअरलाइन्सला कदाचित खरेदीदार मिळेल, पण याच्या पुढे जर कोणी येत असेल मरायला तर त्या लोकांच्या बाबतीमध्ये हे ऍप्लिकेबल होतं का आणि त्यांच्यावर या मोरॅटोरियमचा काय परिणाम होतो. कारण आयबीसीने असं म्हणलेलं आहे की ट्रान्सफर किंवा डिस्पोजल ऑफ ऍसेट्स हे ऑलरेडी बार्ड आहेत. रिझोल्युशन प्रोफेशनल आणि या सगळ्या गोष्टींच्या अंडर याच्यामध्ये वादावादी जी चाललेली आहे ही ऑलरेडी चिखल घेऊन आलेली आहे. आणि जगभरामध्ये एअरलाईन सप्लायर्स किंवा जे विमानं सप्लायर करणारे असतात किंवा जे भाड्याने देणारी माणसं असतात त्यांच्या बाबतीमध्ये डाऊनग्रेड करणं भारताच्या मार्केटला हे माझ्या मागच्याच आठवड्याच्या बातम्यांमध्ये मी हायलाइट केलेलं आहे. आणि त्यामुळे मग खालची बातमी येते की 164 विमानं आयडल पडून आहेत वेगवेगळ्या एअरपोर्टवर, ज्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर एअरफेअर्स आकाशात पोहोचलेली आहेत. हो, भारतामध्ये तिकीट दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर हाय लेवलला जाऊन पोहोचले. त्याचं एक कारण तुम्हाला इकडे दिसत आहे, दुसरं कारण वरच्या बातम्यांमध्ये आहे. 164 एअरप्लेन जर स्टँड आयडल असतील 15 वेगवेगळ्या एअरपोर्टवर, 64 दिल्लीमध्ये आहेत, 27 बेंगलुरूमध्ये आहेत, 25 मुंबईमध्ये आहेत, 20 चेन्नईमध्ये आहेत,
वेगवेगळ्या कंपन्यांच्या हातात आहेत. गो फर्स्ट कडे काही आहेत, स्पाइसजेट कडे काही आहेत, इंडिगोची काही आहेत. इंडिगोच्या यांची तर धमाल अजून मोठी आहे. त्यांचा प्रॅट अँड विटनीचा मॅटर अजूनही बंद झालेला नाहीये. इंजिनचा इश्यू अजूनही आहे. आणि अंदाज असा आहे की या 164 मध्ये 40 ते 50 विमानांची अजून भर पडू शकते. म्हणजे हा नंबर 200 वर जाऊ शकतो. म्हणजे एका अर्थाने असंही म्हणायचं आहे की नवीन हवाई उड्डाण करण्यासाठी नवीन हवाई तळ बांधायची आणि त्याच्यावर काय करायचं तर रिकामी असलेली विमानं ठेवून राखायची. पडून आहेत. झूम एअर, अलायन्स एअर अशासारख्या वेगवेगळ्या जुन्या विमान कंपन्या असतील, छोट्या विमान कंपन्या असतील, त्यांची आहेत. त्यांच्या लेसर्सची एकमेकांची चालू असली भांडण. त्याच्यामुळे हे 164 विमानं देशभरातल्या वेगवेगळ्या हवाई तळांवर, एअरपोर्ट्सवर उभी आहेत. कधीपर्यंत उभी राहतील माहित नाही, पण त्यांच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तिकीट दर वाढलेले बघायला मिळत आहेत. सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची तिसरी सिरीज ओपन झाली किंवा आता क्लोज झाली आहे. मी करतोय त्यावेळेला मागच्या आठवड्यामध्ये मी हायलाइट केलं होतं. सिरीज 3 ओपन फॉर सबस्क्रिप्शन 18 डिसेंबर, 22 डिसेंबरला संपली. बॉन्ड्स विल बी इश्यूड ऑन 28 ऑफ डिसेंबर. सरकारच्या बॉरोईंगचा हा एक मोठा इश्यू बनून राहिलेला आहे. 6199 पर ग्रॅम अशा प्राइसला तो आहे आणि ही प्राइस आत्ताच्या सोन्याच्या भावापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. पण तरीही एक फायनान्शियल ऍडवायझर, एक फायनान्शियल ब्लॉगर, एक ARN होल्डर म्हणून मी म्हणतो की सोन्याचे 2 यूज असतात. एक अंगावर घालायला, दुसरा गुंतवणूक म्हणून. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड फक्त त्याच माणसांसाठी आहे ज्यांना सोनं गुंतवणूक म्हणून करायचं आहे, पण ज्यांना सोनं अंगावर घालून वापरण्यासाठी करायचं आहे त्यांच्यासाठी हे नाही. त्या एका यूजचा होणारा जो मोठ्या प्रमाणात आयात आहे, ज्यांना फिजिकल गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे होतं त्यांना सरकारने हा दुसरा आहे. त्याच्यामध्ये आयातीमध्ये काय फरक होतो हे खरंच एक क्वेश्चनचं आहे. मागच्या आठवड्याचं माझं बातम्या बघा, तुम्हाला माझ्या याच्यावरचं अधिक डिटेलच्या गोष्टी लक्षात येतील. नेक्स्ट जी आहे ती 12 ते 16 फेब्रुवारी आहे. इश्युअन्स डेट त्यांची 21 फेब्रुवारी असणार आहे. पुढच्या बातमीकडे जाऊया. झालं असं की इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स साठी सरकारने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली, फेम नावाची. आणि त्याच्यामुळे अनेक साऱ्या गोष्टी अशा झाल्या की काही लोकांनी त्याला नॉन कम्प्लायन्स केलं, काहींनी परदेशातून आयात करून भारतामध्ये त्याचं एकत्र करून बांधणं आणि दाखवणं की बघा आम्ही मॅन्युफॅक्चर केले आणि त्यातून सबसिडी घेणं, याचा मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने घटला गेला. भारतातल्या लोकांना याचा काही फायदा मिळाला नाही. म्हणून सरकारने ही योजना 31 मार्च 2024 ला बंद करायचं ठरवलं आहे. फेम 3 योजना कुठेही येण्याची काही शक्यता मला तरी दिसत नाही. फेम इंडिया स्कीम began on April 1, 2019 and was originally scheduled to end on March 31st, 2022. However, the government extended the scheme for 2 years. असं वाटलं होतं की याच्यामधून फायदा होईल फायनान्शियल, परंतु मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला स्वतःच्या फक्त सबसिडीचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले. इलॉन मस्कच्या कंपनीचा टेस्ला ची एंट्री आणि त्याच्यामध्ये मग असलेले इथर आणि हिरो इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांचे स्वतःचे टर्फ धरून बसणं आणि त्याच्यासाठी विरोध करणं हा एक फॅक्टर जन्माला आला. जो भारतामधलं इलेक्ट्रिक 4 व्हेकलचं मार्केट तसं फार मोठं नाहीये, 2 व्हीलरच मार्केट आहे. सो ते पण एक आहे आणि ती घटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 40%वरून 15%वर आहे. आणि फेम 3 खरंच येईल का नाही असं आत्ताच्या घडीला मी ज्या वेळेला करतो आहे त्यावेळेला सांगायचं तर शक्यता कमी आहे. शक्यता कमी आहे. 31 मार्च 2024 ला हे संपेल. येणारं सरकार ठरवेल किंवा बजेटमध्ये खरं तर याविषयी पण एक बघितलं जाईल. नेमकं अर्थमंत्री निर्मला सीतारामनबाई नेमकं काय सांगतात या योजनेबद्दल, हे पण एक हायलाइट करण्याची गोष्ट असेल. बघूया. टायटर सँक्शन्स ऑन रशियन ऑइल.
झालं काय की 24 फेब्रुवारी 2022ला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्याच्यानंतर स्वतःची ऊर्जा गरज रशियाच्या दावणीला बांधून बसलेल्या युरोपच्या आणि अमेरिकेच्या लोकांनी रशियाच्या तेलाला निर्बंध घातले, पण रशियाने हे तेल आशियातल्या देशांकडे वळवलं. भारत आणि चायना मधल्या काही कंपन्या हे रशियन तेल धुवून देण्याची लॉन्ड्री आहेत असा आरोप देखील भारताने त्याच्यामध्ये झेलला. मोठ्या प्रमाणावर त्यांचे तेलाचे आणि गॅसचा सप्लाय कट करून यांच्या शिव्या पण रशियाने खाल्ल्या आणि मोठ्या प्रमाणावर जर्मनीच्या लोकांनी त्यांना अचानक जाणीव झाली आणि भरपूर तिथे काय काय राजकारण घडलं. झालं असं की या 20 तारखेला असं लक्षात आलं की डार्क फ्लीट हा जो एक प्रकार असतो, त्याच्या माझ्या ब्लॉगमध्ये पण मी लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या ब्लॉगमध्ये डार्क फ्लीट हे नेमकं काय असतं. काही अशा जहाजं असतात की ज्यांना कुठल्याही प्रकारे ट्रॅक करता येत नाही, ज्यांना काहीच हायलाइट करता येत नाही ही नेमकी कोणाची आहेत. रशियामध्ये जमिनीतून तेल खोदून ते एका जहाजात टाकलं जातं. अनेक वेळेला ते जहाज येऊन मधल्या कुठल्या तरी ग्रीस, मोस्ट प्रोबॅबली ग्रीसच्या समुद्रामध्ये हे दुसऱ्या जहाजात टाकलं जातं. आलेलं जहाज सगळं बंद करतं आणि पुढे चालू होतं. याचा प्रयत्न करवला गेला होता की इन्शुरन्स देणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावर युरोपियन होत्या, त्या थांबवण्यात आल्या. त्याचं अधिक चेकिंग करण्यात आलं, त्याचं ट्रॅकिंगचे मशीन्स असतात ते ऍक्टिव्हेट करण्यात आले. त्याचा काही परिणाम झाला नाही. परंतु रशियाचं जे काय कॅप घातली गेली ती $60 पर बॅरल, हार्डली कुठलं तेल त्याला त्याच्या खालती विकलं गेलं. त्याला कारण या खालच्या दोन कंपन्या आहेत, वॉलिटॉन डीएमसी किंवा बेलाट्रिक्स एनर्जी, अशा दोन कंपन्या आहेत आणि अजून एक दोन कंपन्या पण आहेत ज्यांना याच्यामध्ये सँक्शन्स झाले होते. याचा परिणाम काय होईल, याचा इनडायरेक्ट इफेक्ट असा एक होऊ शकतो की भारत आणि चायनावर अमेरिकेची नजर पडू शकते. इनडायरेक्ट सँक्शन्स येऊ शकतात, कारण भारतामध्ये येणारे हिरे, थोडीशी अनरिलेटेड थोडीशी रिलेटेड न्यूज अशी आहे की रशियाच्या हिऱ्यांमध्ये व्यवहार करणाऱ्या डायमंड टियर्स, ती पण एक बातमी मी आय थिंक माझ्या एका जुन्या बातम्यांच्या सेक्शनमध्ये टाकली होती. रशियामधून हिरे आयात करून त्याच्यामध्ये व्यापार करणाऱ्या गुजराती डायमंड टियर्सचे बँक अकाउंट फ्रीज केले गेले. त्यामुळे कदाचित लक्षात आलेलं आहे की हे असं होतं. पुढचा टप्पा म्हणून त्याचं यूज करणाऱ्या देशांकडे किंवा त्यांच्या इकॉनॉमीकडे अमेरिकेची नजर फिरली तर भारतावर देखील थोड्याफार प्रमाणावर टाईटर सँक्शन्स येऊ शकतात. हा भाग एक आहे, हायलाइट करतो. एका नवीन रेग्युलेटरचा जन्म. भारतामध्ये तर भरपूर रेग्युलेटर आहेत. जीएसटीचा रेग्युलेटर आहे, फायनान्स सेक्टरमध्ये 3-4 रेग्युलेटर्स आहेत. काही त्यातले किती ताकदवान आहेत, काही TRAI सारखे काही फारसे ताकद नसलेले पण आता आता हळूहळू पुढे जात चाललेले. आणि एव्हिएशनचा रेग्युलेटर जो फारसा किती म्हणजे एका ठराविक लिमिटेशन मध्ये आहे. रेल्वे हा पण एक रेग्युलेटर येतो, पण त्यांची रेग्युलेटरी बॉडी किती काम करते हा एक खरा क्वेश्चनचा मॅटर आहे. एका नवीन रेग्युलेटरला जन्म देत असतानाच हे सगळं ऍक्टिव्ह होतं आहे, म्हणून हे सगळं मेन्शन करतोय मी. झालं असं की भारत सरकारची इच्छा आहे की 2047 पर्यंत प्रत्येकाला इन्शुरन्स द्यावा. इन्शुरन्सचा अर्थ आहे की लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स हा प्रत्येकाला द्यावा, याचं कव्हरेज असावं. आणि अशी कुठलीही एंटरप्राइज ज्यांना इन्शुरन्सची गरज आहे, एखादा बिझनेसचा इन्शुरन्स असेल, फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, तो मिळावा अशी सरकारची इच्छा आहे 2047 पर्यंत. आणि याच्यामध्ये असं लक्षात आलं की ऍज अ हेल्थ इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये तर बऱ्यापैकी गोष्टी रेग्युलेट व्हायला लागल्या आहेत, परंतु हेल्थ केअर ऍज अ सेक्टरमध्ये अनेक साऱ्या वेगवेगळ्या डिफरन्सेस आहेत. प्रत्येक हॉस्पिटलची एक वेगळी किंमत आहे, प्रत्येक हॉस्पिटल स्वतःची एक वेगळी किंमत लावतो आहे. टेस्ट करणारी माणसं स्वतःची एक वेगळी लावत आहेत. शहर कुठलं आहे, ते शहर किती इन्फ्लेशन मध्ये येतं, मेट्रो सिटी आहे का, रुरल पार्ट आहे का, याच्यामुळे वेगवेगळे प्रकार
त्याला एक युनिट म्हणून बघितलं जात नाही किंवा त्याला एक स्टँडर्डायझेशन होत नाही. आणि हे लक्षात आल्यानंतर पहिलं स्टेप म्हणून हेल्थ केअर मध्ये एक रेग्युलेटर असणं गरजेचं आहे असं सरकारच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने सरकारची पावलं पडायला लागल्याचं हे पहिला साईन आहे, वेलकम साईन आहे असं मला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे सरकारचं या बाबतीमध्ये स्वागत केलं पाहिजे. या बाबतीत अजून काही घडलं तर मी पुढच्या आठवड्याच्या बातम्यांमध्ये देईनच. तोपर्यंत पुढच्या बातमीवर चालूया. इंडायसेस अँड कमोडिटीज यावेळेस त्याच्यामध्ये अधिकही थोडी ऍडिशन केलेली आहे, शेवटच्या भागामध्ये येतोय. बीएससी सेन्सेक्स 71,106.96 इतक्या अंशावर येऊन बंद झाला. 1.25% थोडीशी जास्त घट त्याच्यामध्ये होती. 0.5% घटीने निफ्टी बंद झाला 21,349.40 वर. त्याच्यानंतर निफ्टी आयटी 35,637.80 जवळपास 1% घटीने बंद झाला. 1.25% थोडीशी जास्त घट घेऊन बंद झाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 21,197.15. फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्या तशा बऱ्यापैकी डाऊन होत्या या आठवड्यामध्ये. 1% घटीने बंद झाला निफ्टी बँक, यातला एक मोठा भाग हा निफ्टी प्रायव्हेट बँक होता, कारण निफ्टी पीएसयू बँक सध्या जोरात चालू आहेत. 47,491.85 निफ्टी बँक 1%च्या घटीने खालती. 24,485.30 अंशावर बंद झाला निफ्टी प्रायव्हेट बँक, जवळपास 1.5% घटून तो बंद झाला. S&P BSE बँकेक्स 53,549.96 या अंशावर बंद झाला. S&P BSE बँकेक्स 1%च्या घटीने. 35 BSE मिडकॅप छोट्या आणि मध्यमवर्गीय कंपन्यांचा निर्देशांक 35,882.68 S&P BSE बँकेक्स बंद झाला 1%च्या घटीने. US इंडायसेस S&P 500 4,763.58 व्यवहार करतो आहे, जवळपास 0.5% वाढ. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज 37,460.73 जवळपास 1.25% वाढ ने तो ट्रेड करतो आहे. नॅसडॅक कंपोजिट 15,019.46 जवळपास 1.1%च्या वाढीने तो ट्रेड करतो आहे. त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स डॉलर USD टू INR रुपया शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला 83 रुपये 17 पैशावर तुम्हाला $1 मिळत होता. 91 रुपये 61 पैसे खर्च करून तुम्हाला €1 मिळत होता. आणि WTI क्रूड, ज्याला नायमेक्स क्रूड पण म्हणतात, ते $73.95 इतका देऊन तुम्हाला 1 बॅरल ऑइल मिळत होतं. ब्रेंट तेल खरेदी करायचं असेल तर $78.53 देऊन तुम्हाला 1 बॅरल तेल मिळत होतं. 1.5% वाढ ब्रेंट मध्ये या आठवड्यात दिसून आली, त्याच्यावर ते ट्रेड करत आहे. हेनरी हब नॅचरल गॅस $2.30 वर तुम्हाला पर MMBTU कॉन्ट्रॅक्ट मिळत होते, त्याच्यावर ते ट्रेड करत होते. कॉपर पर टन $3.90 वर तुम्हाला पर टन मिळत होता, जवळपास 0.5% वाढ. आणि ॲल्युमिनियम तुम्हाला मिळत होतं पर टनाचा $2,317 पर टनावर तुम्हाला ॲल्युमिनियम मिळत होतं. यील्ड कर्व, माझ्या या आठवड्याच्या बातम्यांपासून मी यील्ड कर्व कडे पण लक्ष वेधतो आहे. अमेरिकेचा यील्ड कर्व हा बऱ्यापैकी इन्व्हर्ट झालेला होता आणि मागच्या काही महिन्यांपासून त्यांचा छोट्या मुदतीची कर्ज ही जास्त महाग आहेत मोठ्या मुदतीपेक्षा. 4-5% होती, 5%च्याही वरती जाऊन पोहोचली होती. इथून पुढे त्याच्यामध्ये घट अपेक्षित आहे. यील्ड कर्व भारतामध्ये बऱ्यापैकी नॉर्मल आहे, परंतु मागच्या 1 महिन्यामध्ये घट दिसून आली. काही ठराविक 4 वर्ष
आणि 6 वर्षाच्या मुदतीच्या कर्जरोख्यांच्या दरामध्ये घट दिसून आली, त्याचे भाव वाढत गेले. आणि बुलियन रेट्स भारतामध्ये 63,050 रुपयामध्ये 10 ग्रॅम मिळत आहे. भारतामध्ये आरबीआयच्या मतानुसार 100 रुपये पर ग्रॅम असा डिस्काउंट आरबीआयने जाहीर केलेला आहे. चांदी विकत घेण्यासाठी तुम्हाला 1 किलो चांदी विकत घेण्यासाठी 75,339 रुपये द्यावे लागत होते. तर या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.